नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। देवेंद्र फडणवीस यांनी दिले तातडीने मोठे आदेश। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यात विधानभवनात जोरदार हाणामारी झाली। विशेष म्हणजे विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे। विधानभवनात झालेल्या या हाणामारीचे प्रकरण चांगलेच तापले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी तातडीने आदेश केले आहेत। घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे। विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे योग्य नाही। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो, त्यामुळे या दोघांनीही घेतलेल्या प्रकारची गंभीर दखल घ्यावी अशी माहिती फडणवीस यांनी दिली। तसेच यावर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश फडणवीसांनी दिले आहेत। विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि मारामारी करतात, हे विधानभवनाला शोभणारे नाही। म्हणूनच यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी घेतली आहे। विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना विधानभवनाच्या परिसरात आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले। यावेळी आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांना शिवीगाळही झाली। या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे। दरम्यान ही घटना घडल्यानंतर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे। विधिमंडळात आमदार सुरक्षित नसतील तर गंभीर बाब आहे असं ते म्हणाले।